आलाय चौकार. सिंगल नंतर 4 धावा. डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळण्याचा प्रयत्न हलक्या तरी चेंडूला खेळलं, एका धावेसाठी पाठवलं, सिंगल धाव आली आहे. एकाच विभागाला जवळजवळ बिलॉंग करणारे संघ एकमेकांसमोर आहेत, म्हणजेच किनारपट्टी लगत खेळणारे सर्व खेळाडू या संघामध्ये ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता, पण शेवटी चेंडू समोरच्या दिशेने आला. राज याचा प्रयत्न थोडा असफल, पण या निर्धावाने तितकाचा फरक पडणार नाहीये. 4 चेंडू आणि 6 धावा धावपल करत आहेत पहिल्या षटकाचा खेळ. समोर डाऊन दी ग्राउंड. यावेळेला चेंडू सरळ निघून गेला धीरजच्या बाजूनं, सीमारेखा पार. षटकार फलंदाज बाद. नष्ट धंबा आपल्याला खेळताना किंजल 11 मधून बघायला मिळतोय. आंतरराष्ट्रीय खेळाडू ज्याने क्रिकेटमध्ये परदेशात जाऊन आपल्या परिसराचं नाव रोशन केलं. अर्नाळ्याबरोबरच विरारबरोबर वसई तालुक्याचं, पालघर जिल्ह्याचं असा खेळाडू किंजल 11 मध्ये खेळताना दिसतोय. आणि त्याच्या खांद्यावरती मॅन ऑफ मॅचची जर्सी सुद्धा आहे. म्हटल्यानंतर हा एक अभिमानास्पद क्षण आहे. विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणारी स्पर्धा आहे. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा आहेत 7. एका गड्याच्या मोबदल्यात टीम यत्नेश 11 LNCC नवापूर. इतर क्रिकेट पण राजे सरळ बॅटे स्ट्रोक होता, परंतु ऑन साईडला खेळणं प्रिफर्ड केलं, पसंत केलं. आणि चौकाराला विश्वास मेहरच्या बॅटमधून शानदार बॅटिंग. हो, त्यानंतर सन्मान दिलाय. LNCCचा फॉर्म हा सगळ्यांना माहीत आहे कशा पद्धतीने त्याचा खेळ राहिलाय. मागील 2 हंगामामध्ये तर त्याने खूप चांगली आपली छाप सोडली आहे विश्वासच्या कर्णधार पदाखाली. आणि त्यानंतर प्रणय, राज, ओ यावेळेला पुन्हा एकदा जागा बनवून खेळलेत. जागा बनवत असताना चेंडूला दाखवली योग्य ती जागा. येतोय चौकार. 4 धावा. थँक्यू टू जे मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत मोरेगाव चॅम्पियन्स ट्रॉफी. कोण होणार या चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता आज रात्री माहीत पडणार आहे. त्या अगोदर या काही नॉकआउट मॅचेस आहेत, बाद फेरीतले सामने आहेत. आणि तिथून एक लेवल अप होणं, एक मॅच पुढे जाणं, अशा प्रकारचं सर्वात मोठं आव्हान एकमेकांसमोर आहे, सगळ्यांसमोर आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला स्क्वेअर विकेट पाठवलं. एका धावेसाठी सिंगल धाव येताना दिसते. एका धाव्याने धावफलक पुढे चाललाय. या षटकामध्ये 2 चौकार आले. धावफलकाची धावा आहेत 18. शेवटचा ओ शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवरती उत्तमने समोर चांगली फिल्डिंग केली. कोणतीही धाव नाही. डॉट बॉल आला. षटक क्रमांक 2 संपलं. 18 वरती 1 गडी बाद. यत्नेश 11 LNCC नवापूर. ज्या गोलंदाजाची, ज्या खेळाडूची मी चर्चा केली तेच आता बॉलिंग मार्कवरती येत आहेत. नेस्टरचा पहिला बॉल. दिशा देण्याचा प्रयत्न. स्क्वेअर विकेट चेंडूला खेळले. एका धावेसाठी पाठवले. सिंगल धाव येते. सिंगल धावाने धावफलक पुढे जाईल. जाऊन पोचले
19 वरती 19. अजूनही 5 चेंडूचा खेळणे शिल्लक आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय. हो, ॲलनने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला. ॲलन, अब्राम, धीरन, जबी, चांगली साईट किंजल 11ची सुद्धा आहे. यावेळेला चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, शेवटी फेके काढण्याचा प्रयत्न केला. अजून एक डॉट बॉल आलाय. स्लॉगरमध्ये जर का धावा येत नाही तर अडचणी ही बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी वाढत असतात. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, विश्वासने हळुवार पद्धतीने फटक्याला खेळलाय. शेवटच्या क्षणाला बॅटमॅन केली आणि त्यामुळे फक्त एकच धाव धापलकामध्ये अडवताना दिसते. सिंगलने धापलक पुढे जाते. ओ, यावरचा चेंडू नो बॉल. जुनैद आमचे ऑफिशियल अंपायर, गौतम दुसऱ्या बाजूला आहेत. अतिरिक्त स्वरूपाची धाव धापलकामध्ये ॲड होतीये. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला एका धावेसाठी पाठवलं, सिंगल धाव आली. सिंगलने धापलक पुढे जाईल. 23 वरती 23. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. घरत नेटवर्क यांच्या या चॅनलद्वारे ओ, इथे आतमध्ये फेकण्याचा प्रयत्न. कविशने चेंडूला शेवटच्या क्षणाला आतमध्ये फेकण्याचा प्रयत्न केला, त्याला यश मिळालं. एक धाव मात्र धावून पूर्ण खाली झाली. नो +1 अशा 2 धावा मिळाला. शेवटच्या अंतिम चेंडू डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, पण उत्तमने चेंडूला पुन्हा एकदा अडवलं. शेवट डॉट. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलक थांबले 25 वरती. चांगलं बॅटल या दोघांमध्ये रंगेल. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती चेंडू गेलाय सरळ आउट आहे. नो बॉल आहे. गौतम जास्त मॅच केलंय. नो बॉलच्या रूपाने फक्त एक धाव मिळेल, त्या व्यतिरिक्त काही नाही. विश्वासला एक जीवनदान. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिल्यास स्क्वेअर विकेट चेंडू निघून चाललाय. सिंगल धाव येते. 27 वरती 27 रन्स. 27 धावा धावफलकावरती. हो, पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, दिशा देण्याचा प्रयत्न, एका धावेसाठी चेंडूला पाठवलं. सिंगल धाव येताना दिसते. 28. विश्वास समोर उत्तम. उत्तम वरती मोठी जबाबदारी आहे. समोर डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट. काय जबरदस्त फटका लगावलाय. येत आहे 4 धावा चौकार. विश्वास मेहर ऑन फायर. विश्वासचा स्वतःवरचा विश्वास हा कमी होऊ नाही दिलाय. धावफलकातील धावा 32 वरती 1. 32/1. चौथं षटक प्रगतीपथावरती. अजूनही 3 चेंडूचा खेळणं बाकी आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला अजून एक मोठा प्रहार. करारी शिकस्त त्या बॉलवरती आलाय चौकार. 4 धावा. चौकार आला. 4 धावा आल्या. 4 धावाने धावफलक वेगानं वाढलं. उत्तम पुन्हा एकदा विश्वास समोर. अजून एक लेग ब्रेक. लेग कटर टाकण्याचा प्रयत्न. एकदा धावून कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथं काय 1चं रूपांतर 2 मध्ये, 2चं रूपांतर 3 मध्ये नाही करता आल्या. 2 धावा धावून कंप्लीट झाल्या. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. 38 धावा धावफलकावरती. 38 रन्स ऑन स्कोरबोर्ड. नक्की ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला अब्रामच्या हातामध्ये चेंडू फेकी केली गेली आणि शेवटी यष्टीला चेंडू लगावत असताना फलंदाज बाद. विश्वास मेहरला बाद व्हावं लागतंय, पण जाता जाता यज्ञेश इलेव्हन LNCC नवापूर या संघाने धावा उभारल्यात.
38-39 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय किंजल 11 या संघासमोर. यानंतर होणारा सामन्याचा टॉस एकदा चेक करा. अष्टविनायक राजोडी विपक्ष UCC दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी या. UCC विपक्ष अष्टविनायक राजोडी दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी लवकरात लवकर यायचे. भूपेशच्या हातामध्ये चेंडू आणि भूपेश समोर असणारे आता धीरज पाटील आणि नेस्टर डंबा असे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. धीरज समोर भूपेश पहिला बॉल हाताळण्यासाठी तयार. बघूयात या 39 धावांचा पाठलाग आणि 39 धावांचा बचाव. पहिला चेंडूला एका धाब्यासाठी पाठवलं धीरजने. ही नॉकआउट स्टेज आहे. जिंकलात तर आव्हान जिवंत राहील, पराभूत झाला तर स्पर्धेबाहेर जावं लागेल. टॉप 6 मध्ये जाण्याची संधी मिळेल जिंकलात तर. पराभूत झालात तर मात्र 12 वरतीच समाधान. 12 मध्ये आल्याचं समाधान, क्वालिफाय झाल्याचं समाधान, त्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. बॉलिंग मार्कमध्ये भूपेश तयार. हो ड्राईव्ह केला चेंडूला, हातामधून चेंडू निसटलाय. हातामधून निष्ठत असताना वेगानं पैकी विश्वासने कुठे गेली होती त्याला सुद्धा नाही विश्वास बसला. झेलचीतचा प्रयत्न. UCCने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी अष्टविनायक राजोडी संघाला आमंत्रित केलं. ओ यावेळेला काय हातामधून चेंडू येता येता राहिला. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. भूपेश समोर डाऊन द ग्राउंड, हातामध्ये चेंडू आलाय. सरळ बॅटेड स्ट्रोक होता आणि त्याच्यावरती चौकार घेण्याचा प्रयत्न. बघा जोपर्यंत एखादा चौकार लागत नाही तोपर्यंत या धावफलकाचा पाठलाग होण्यासाठी योग्य ती सुरुवात होणार नाही. 3 धावा आल्या, 4 चेंडूचा खेळ झाला, 2 चेंडू अजूनही बाकी. मजा येणार आहे मॅचला. वेस्टर्नने ऑन साईडला चेंडूला लेग फ्लिक केलं, पाठवलं एका धाब्यासाठी. सिंगल धाव येताना दिसते. एका धाव्याने धावफलक पुढे जात आहे. खूप मोठ्या प्रमाणात क्रिकेट वाढलं आहे. मोरेगावातलं नाही, नागिनदाचमधलं नाही तर संपूर्ण पसई तालुक्यातलं अंडरआर्म क्रिकेटला खूप मोठं ग्लॅमर आलंय. बिरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणारे संघ सुद्धा वाढलेल्या गॅप मधून इनटू द गॅप धीरज पाटील सबसे कातिलाना चौकार. 4 धावा. मोरेगाव चॅम्पियन्स ट्रॉफी 2026च्या वतीनं इम्पॅक्ट प्लेयर विशाल. राजच्या हातामध्ये चेंडू. ऑलराऊंडर म्हणून राजची एक वेगळी ओळख आहे. यज्ञेश 11 LNCCच्या संघामध्ये राजचा रोल खूप मोठा आहे.
ॲज अ ऑलराऊंडर म्हणून. आता या षटकामध्ये राज कशा पद्धतीची बॉलिंग करतो यावरती येणाऱ्या इक्वेशनला यावेळेला काय रनआउटची संधी. फलंदाज नेस्टर रंबा बाद. देवाचा वा फील द बाईटचा मेन्यू कार्ड आमच्याकडे. ओ समोर ऑन दी अप फलंदाज ॲलन बाद. जर का बाउंड्री लाईन वरती जे बॅनर आहेत चौकाराचे त्याच बॅनरला जर का चेंडू लागला तर केतन पाटील यांच्याकडून मोजिटो देण्यात येणार आहे. लगातार 3 चौकार, लगातार 3 विकेटला 1000 रुपयाचं बक्षीस आहे मोरेगाव चॅलेंजर यांच्या वतीनं. आमचा भावेश श्याम खुश आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला एका धावेसाठी पाठवलं, सिंगल धाव. 3 चेंडू आणि 9 धावा धावपलकावरती. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत मोरेगाव चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 आपण बघताय. बॉल पुन्हा एकदा तयार, समोर डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, फिल्डिंग चांगली, शानदार फिल्डिंगचा नजारा. यज्ञेश शिलवण LNCC नवापूरने ज्या धावा उभारल्या त्या धावांना वाचवण्यासाठी त्यांच्याकडे पोषकाची फिल्डिंग आहे असं त्यांच्या क्षेत्ररक्षकांनी दाखवलं. ईच अँड एव्हरी प्लेअर कॉन्ट्रीब्यूट करतोय त्यांच्या विजयासाठी. मग ज्याच्याकडे चेंडू जाईल बघा त्याचा अप्रोच, त्याचा इंटेंट, त्या बॉलला पकडण्याची त्याची पद्धत, फेकण्याची पद्धत, त्याला बॅक काढण्याची पद्धत, सगळं काही नाही वेगळं आहे. आणि असं असताना अभिला याच मैदानावरचा मागील वर्षाचा खेळ आठवावा लागणार आहे. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला हातामध्ये, ओ फेकी डायरेक्ट हिट, काम फीट, फलंदाज धीरज पाटील बाद. राज याचा पुढील चेंडू जॉनसाठी, माफ करा अब्रामसाठी. यावेळेला चेंडू जर आपण बघाल तर फील्ड केला गेला, तोपर्यंत एकदा आली. षटक क्रमांक दुसरं मला वाटते संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर चला सामन्याला सुरुवात. बॉलिंग मार्फत विश्वास मेहर. पहिलाच बॉल अब्रामने ऑन साइडला खेळणं पसंत केलं, परंतु त्या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची हरकत नाही. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. आलाय डॉट बॉल. यावेळेला चेंडूला अडवण्याचा प्रयत्न नाही. पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीवरती चेंडू येऊन लागलाय. आलाय चौकार.
मंचावरील उपस्थित मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय जनार्दनजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी योगेश पाटील यांना विनंती करेल आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. जनार्दन पाटील साहेबांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. मी विनंती करेल योगेश पाटील यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर या. आपला हार्दिक हार्दिक स्वागत तसेच मनपूर्वक आभार. आपण या स्पर्धेमध्ये आपली विशेष उपस्थिती नोंदवली त्याबद्दल थँक्यू सो मच. त्यानंतर अशोक पाटील साहेब यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. अशोक पाटील साहेब आपल्याला विनंती आहे आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी समोर या. कविशाला त्यानंतर मधुकर पाटील साहेब यांचा सुद्धा सन्मान केला जाणार आहे. मधुकर पाटील साहेब आपण या आपला सुद्धा सन्मान केला जाईल. विश्वासने सांगितलं पॅन्टला लागलाय. गौतमने सांगितलं वाईट आहे. +1 आहे. 2 धावा आल्या. वाईट +1. अच्छा 2 धावा आहेत. धावा किती झाल्यात 19 रन्स. 7 चेंडू 20 धावांची गरज. पण इथे चौकार आला तर मजा येईल. शेवटच्या षटकामध्ये मजा येणार आहे. आता चौकार आलाय. 4 धावा आल्यात. इक्वेशन जाऊन थांबले. 6 चेंडू 16 धावांवर. वेळेला मॅचला टर्न करणारा चौकार आलाय. कविशने तो चौकार लगावला आणि आता इक्वेशन येऊन थांबले. 6 चेंडू आणि 16 धावा. 6-16 आणि 6-16ची गरज असताना स्ट्राईक एंडवरती अब्राम आहे. ज्या अब्रामने मोठ्या आत्मविश्वासाने धावा बनवण्याची जबाबदारी घेतली आहे. प्रणयच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. शेवटचे 7 चेंडू 16. पहिला ऑन साइडला पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. बघा कशा पद्धतीने हा पॅडल स्वीप लगावलाय. पॅडल स्वीपला स्लॉक करत असताना पाठवलं सीमारेखा पार. चौकार. 4 धावा. आता 5 मध्ये 12. 5 मध्ये 12 म्हणजेच काय तर या स्थितीमधून जो संघ 12 बनवेल तो खुश राहील. जो 12 नाही बनवणार तो सुद्धा खुश होणार आहे. तो नाही खुश होणार, त्याच्या समोरचा संघ खुश होणार. प्रणय समोर. आता अब्राम. 5 चेंडू 12ची गरज असताना पुढील बॉल पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेला एका धावेसाठी. सिंगल धाव आलाय. सिंगल धाव आली आणि सिंगल धावेनंतर स्ट्राईक रोटेट. कविशला स्ट्राईक मिळेल. ज्या कविशने मागील षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती लगावलाय चौकार. जर काय येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 11 धावा झाल्या तर हा चमत्कार झाल्यासारखं म्हटलं जाईल. या मोरेगाव चॅम्पियन ट्रॉफी मधला सर्वात यशस्वी बाटलाक मानला जाणार आहे. हिरो बनण्याची संधी कविशला आहे. त्याच्या समोर प्रणय आहे. बॅकफुट जाऊन गेल्याचा प्रयत्न. चेंडू लावला गेलाय. फेकी केली. रनआउटची संधी. फलंदाज बाद. रनआउटच्या रूपाने धावचीच्या रूपाने गडी बाद होतोय. कविशला माघारी परतावं लागते. गॉन. उत्तम आलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने. उत्तम आल्यानंतर आता उत्तमची कामगिरी कशी होतीये. स्वाभाविक आहे की त्याच्याकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. पण चार्ज कोणाला करावा लागणार आहे. 28 वरती 5 अपेक्षा आहे. 39ची 11 धावांची अजूनही गरज. अब्रामने ऑन साइडला. हातामध्ये चेंडू जाऊन विसवलाय.
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला गॅप मधून पाठवलंय, आलाय चौकार. आता 1 मध्ये 7 धाव्यांची गरज आहे. अब्रामचे एफर्टचं सुद्धा कौतुक करावं लागणार आहे. त्याने कशा प्रकारे तो किल्ला लढवत ठेवलाय. गॅप मधून कोणतीही संधी नाही, दोघांच्या मधून चेंडूला भेदून पाठवलं, 4 धावांसाठी चौकार. पुन्हा एकदा चेंडू निघून गेलाय, यावेळेला चेंडू निघून जातोय, 1 धावेसाठी सिंगल. मॅच फिनिश, मॅच ओव्हर, सामना संपला, सामना जिंकला टीम यज्ञेश इलेव्हन LNCC नवापूर या संघानं. आणि पराभवाच्या छायामध्ये जातोय तो किंजल 11चा संघ.